ऐकायला पण नाही आवडत मला. त्याच्यामध्ये अन्न दुसरं नाहीये ना. मला हे पटतच नाही ग. प्रणाम गोमाता देवकी परमानंदम. किती सुंदर अनारसे आलेले आहेत, एकदम टम फुगलेले आहेत. सबस्क्राईब टू माय चॅनल. एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे इथून. बाबी आता मराठी फ्लुएंटली बोलायला लागलेले आहेत. वेदू पण आलेला आहे, वेदूची मम्मी पण आलेली आहे. बसा. कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. काल आमच्या गौरी गणपतीचे विसर्जन झालेलं आहे, त्याच्यामुळे मला आज अजिबात नाही करमत, काही करे. आणि त्यात आज एकादशी आहे आणि मला स्वयंपाक पण काही नाही करायचा, कारण सगळ्यांचं एकादशीचं व्रत आहे. फक्त आता खिचडी बनवायची आहे, त्याच्यामुळे आज काम नसल्यासारखं झालेलं आहे मला. आणि इथं ऍज युजल फोंडजी देवपूजेला बसलेले आहेत. हांजी फोंडजी, म्हणजे काय? रोजच्या प्रमाणे मराठीत बोल की. आणि इथं रोजच्या प्रमाणे फोंडजी देवपूजा करायला बसलेले आहेत. ऍज युजल असं म्हणतात हो इंग्रजीमध्ये. ऐकायला पण नाही आवडत मला. तुम्हाला काय आवडतं फोंडजी? जेवायला. ठीक आहे, आज जेवण नाही मिळणार, आज खिचडी मिळेल. ठीक आहे, करूया पूजा. चला आता तोपर्यंत मी खिचडी बनवून घेते कढईमध्ये. खिचडी तयार आहे. लीजिए फोंडजी, नैवेद्य दाखवा भगवंतांना. लड्डू है उसमें. चला फोंडजींना आणि मनाला खिचडी देते खायला. मंदिरात पण जायचं आहे, पण फोंडजींना म्हणलं तुम्ही अगोदर खिचडी खाऊन घ्या, नंतर मंदिरात जाऊ. आणि त्यांना ऑफिसला पण जायचं आहे, म्हटलं दर्शन घेऊ, मला खाली सोडा, तुम्ही जात असेच ऑफिसला. मस्त गरमागरम खिचडी. मला हे पटतच नाही ग. उपासदाराचं खिचडी खायची काय गणित कळत काय माहितीये का की साबुदाणा हे कंदमुळ आहे फोंडजी. अरे पण ते जड आहे. कंदमुळाला आपण थोडीशी मिरची त्यानंतर मीठ असं लावून खातो चवीसाठी. म्हणजे काय म्हणायचं याला? ऍक्च्युली कंदमुळच नुसतं खाल्लं आणि पाहिजे. पण ते जेवल्यासारखंच झालं ना. ठीक आहे ना, पण याच्यामध्ये अन्न दुसरं नाहीये ना. कंदमुळ आहे, बटाटा पण कंदमुळ आहे. मीठ तर मिरची नाही ना त्याच्यात, पहाडाचं मीठ, मिरची वरची. हा, मिरची झाडाची आहे. मग त्यानंतर ह्याला तो उष्णता दिली, ती सिलेंडर, तो गॅस, तो उष्णता सगळी वरची. अग्नीशिवाय कुठलेच पदार्थ शिजत नाहीत ना. म्हणजेच काय आलं, जमिनीतले जे आहे ते धुवून खा. मी आता खायला पाहिजे हो. मग मी आता येणाऱ्या चतुर्थी एकादशीला ना रानात जाणार. काय करणार तिथं भूक लागते, कंदमुळ वगैरे खाणार. कंदमुळ आहेत का हो आता? शोधून खाईल. तुम्हाला कुठं तर शेतकऱ्याकडे जावं लागेल कंदमुळ खाण्यासाठी, गावाला 150-300 किलोमीटर. हे गीर गायच्या दुधापासून बनलेलं दही आहे, त्याच्यामुळे पातळ दिसत आहे. म्हशीच्या दुधापासून बनवलेलं दही घट्ट असतं, हे गीर गायचं दूधच पातळ असतं, त्याच्यामुळे दही पण पातळ. लीजिए फोंडजी. तुला कोणी विचारलंय का दही पातळ असतं घट्ट असतं? आपले युट्यूबचे फॅमिली मेंबर आहेत, त्यांना प्रश्न पडेल की एवढं दही पातळ कसं काय. त्यांना प्रश्न पडेल. ते देशी गायचं दुधाचं असा पण प्रश्न त्यांना पडू शकतो. अभी आप खा लो. मना ये राजा, जल्दी आजा पुत्र, या पटकन. असं मला तात्काळात उभं राहू देऊ नकोस. तिचा उपास रे, तिला चक्कर येईल. आला का? आजा पुत्र, जल्दी आजा. मला चक्कर नाही येत फोंडजी. मी फळं खाणार आहे मंदिरात जाऊन आल्यानंतर. दह्यात साखर टाकू का? खा लो, देते मी साखर. हे बघा, फोंडजीने रात्री ड्रायफ्रुट्स भुजायला ठेवलेले आहेत तेवढे, आणि खाल्ले नाहीत. भूल गई. लीजिए फोंडजी, अभी ये कैसे खाओगे? ठीक आहे, खाओ. सब जण मुंह से खाते. मला असं म्हणायचं होतं की आता कसं खाणार, म्हणजे खिचडी खाल्ल्यानंतर आता खिचडी तर संपत आलेली आहे तुमची. हे नाही, मी नाही खाणार, एवढं नाही खाऊ शकत मी फक्त 2 अंजीर खाणार आहे. बाकी तुम्ही खावा सगळेजण. काय फोंडजी, द्या ना काढून. श्रीकृष्णाला खजूर आणि बदाम घेऊन जाते नैवेद्य म्हणून. डाल दीजिए इसमें 4-5. धन्यवाद फोंडजी तुमचं. चला आम्ही आता मंदिरात जाऊन येतो.
पण माझ्या बरोबर फोंडेची ऐवजी मना येत आहे मंदिरामध्ये, कारण फोंडेजींना उशीर झालेला आहे ऑफिसला जायला, ते ऑफिसला चाललेले आहेत आणि मी आणि मना मंदिरात जाऊन येतो आता. चला, फोंडेजी तर आता ऑफिसला गेलेले आहेत, आता मी आणि मना मंदिरात जाऊन येतो. चलो, आम्ही आता मंदिरात जाण्यासाठी खाली आलोय, तर फोंडेजी अजून इथंच आहेत, ऑफिसला गेलेच नाहीत. काय झालं फोंडेजी? फोंडेजी क्या हो गया आपके साथ? चेतक बंद पडली. हाय राम, क्या करे अभी, कैसे जाओगे? स्कूटी घेऊन जाता का माझी? मग जाईल बसनी. मग तुमचं कसं व्हायचं? आप कैसे जाओगे ऑफिस? जाऊन येऊ का मी मंदिरात? ठीक आहे, बघा चालू झाले तर जा, नसेल तर थांबा, आम्ही लगेच येतो. चला मंदिरात जाऊन येतो. बसू का बाळा? लेट्स गो पुत्र. आज आभाळ आलेला आहे, ऊन नाहीये पण पाऊस पण पडत नाहीये. चला, मंदिराच्या बाहेर पोहोचलेलो आहोत आम्ही. मंदिराच्या पार्किंग मध्ये गोमाता आहे 2-3 गोमाता आहेत, इकडून दिसतील बघा. गेट लावलेला आहे, खाली जाऊ शकत नाही. प्रणाम गोमाता, प्रणाम. बघत आहे बघा ती माझ्याकडे. प्रणाम. चला आता श्रीकृष्ण भगवानचं दर्शन घेतो. हा, एकच आहे आता, मागच्या 2-3 होते रे. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे राधे. देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. आमचं श्रीकृष्णाचं दर्शन झालेलं आहे, वरती महादेवाचं पण दर्शन झालेलं आहे. मंदिरामध्ये गणपती बाप्पाची पण स्थापना केलेली आहे. हे बघा किती सुंदर दृश्य आहे हे. मागे पांडुरंग आहे, रुक्मिणी माता आहे आणि समोर गणपती बाप्पा. शतकोटी प्रणाम गणपती बाप्पा. मग म्हणा, कसं वाटलं मंदिरात येऊन आज? तो खूप दिवसातून मंदिरात आलेला आहे माझ्या बरोबर. एकटा येत असतो का? ठीक आहे, अच्छी बात आहे पुत्र. चला, आता आम्ही घरी चाललेलो आहोत. दर्शन झाल्यानंतर खूप छान वाटतं. वनुड्या, बसू का? पप्पा गेले वाटतं ऑफिसला म्हणा ना, गाडी दिसत नाहीये. पोहोचलो आहोत आम्ही घरी. हे बघा, आम्ही घरी पोचता जोर जोराच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. दिखाती हो आपको. हे बघा किती जोराचा पाऊस पडत आहे. बरं झालं आम्ही लवकर घरी आलो. हे बघा पावसाबरोबर वारं पण सुटलेलं आहे. चला, भाद्रपद महिन्यातला पाऊस असाच असतो, खूप जोराचा येतो, रप येतो आणि निघून जातो लगेच, जास्त वेळ थांबत पण नाही. आता दुपारचे 1 वाजलेले आहेत. मी थोडा वेळ नामस्मरण केलं आणि आता मी आराम करणार आहे थोडा वेळ, कारण काय झालं, काल खूप कामं केलेली आहेत संध्याकाळी मी, आणि झोपायला आम्हाला रात्री 1-1:30 वाजलेल्या. त्याच्यामुळे मी आता नामस्मरण करते वेळेसच मला डुलक्या येत होत्या. मी आता थोडा वेळ आराम करते आणि उठल्यानंतर काहीतरी खाते. आणि एवढा पसारा पण आवरायचा आहे, थोडासा राहिलेला आहे, तो आता उठल्यानंतर आवरून घेते. आता दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. मस्त गाढ झोप लागलेली, थोडा वेळ डोळेच उघडत होते, काही केल्या, जबरदस्तीने उठलेली आहे आता. चला, आता केळी खाते आणि सीताफळ पण खाते. सकाळपासून काही नव्हतं खाल्लेलं. फळं खाऊन झाल्यानंतर मी आता काढलेले सामान पुन्हा सिटरमध्ये ठेवत आहे. उत्सव संपला, अशी व्यवस्था करावी लागते पुन्हा व्यवस्थित सामान
प्रॉपर प्लेसला ठेवून द्यावं लागतं आरामात. हे बघा हॉल आवरल्यानंतर असा दिसत आहे. सुंदरसा स्टूल आणि पाट फक्त तिकडे ठेवायचा आहे. आणि हा स्टूल पण इथे ठेवलेला आहे कॉर्नरमध्ये. अंजी म्हणूडी मस्त म्हणू पौडलेला आहे बेडवरती. आणि आता मी गॅसवरती माझ्यासाठी चहा उकळायला ठेवलेला आहे. याच्यामध्ये अद्रक आणि गवती चहाची पानं घातलेली आहेत. मला गवती चहाची पानं घातलेला चहा खूप आवडतं. आता चहा पण चांगला उकळलेला आहे. आता शोधून घेते माझ्यासाठी. आज मी एकटीच चहा पिणार आहे. चलो बस. हे बघा थोडासा चहा सुद्धा उरलेला आहे. रहने देती एवढा चहा पिते मी. चलो मला ना हॉलमध्ये बसून चहा प्यायला आवडतो खूप. समोर मना पण बसलेला आहे मस्त रील स्टार. चहा पिते आज थोडासा पिते. खूप छान झाला आहे चहा. चहा पिऊन झाल्यानंतर मी आता भाभींकडे चाललेली आहे कारण त्यांच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे. भाभींनी सत्यनारायणची पूजा केलेली आहे. हे बघा किती सुंदर दिसत आहेत भगवान. आणि इथून केलेलं डेकोरेशन गणेश भगवानचं बघा हे असं आहे मंदिर. एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे इथून म्हणजे भाभींच्या मुलीने. आणि ताई पण आलेल्या आहेत हळदी कुंकाला. आता तुम्ही पण आले ना? मी पण आले. भाभी आता मराठी फ्लुएंटली बोलायला लागलेले आहेत. मी पण आलेली आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. मग शिवून गेलेली आहे सत्यनारायण भगवानचं दर्शन घेऊन. हा आता पूर्ण मराठी झालेले आहेत भाभी. आता श्रेया पण आलेली आहे. गुड मॉर्निंग आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि ही आहे लाजाळू पोरगी. हा खूप लाजते युतिका. आणि हिनंच डेकोरेशन केलेलं आहे सुंदर गणेश भगवानचं. डेकोरेशन हा आणि श्रेयाने केलं. हा आंटीने कुछ हा भाभी खूप सुंदर असत. सगळेच खूप सुंदर असत. तू भरा किती सुंदर घागरा पोलखा आपला घातलेला आहे. प्राचीन पोशाख घातलेला आहे श्रेयानी आणि युतूनी पण. टंग पण प्राचीन पोशाख. टंग पण प्राचीन ठेवा एकदम. बघा ताई पण आलेल्या आहेत प्रसादाला. या स्वागत आहे. चला रील्स करायची. रील्स बघा रील स्टार्स आल्या. घ्या प्रसाद. वेदू पण आलेला आहे. वेदूची मम्मी पण आलेली आहे. बसा. आज तुझा डान्स आहे का? नहीं करणार का? ठीक है. मैं भी जाती हूँ अभी. बाय. नहीं जाती हूँ अभी. संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत. आता आमची पूजा अर्चना झालेली आहे सायंकाळची. आणि मी आता उरलेल्या अनारसीच्या पिठापासून अनारसे बनवत आहे. त्या दिवशी बनवलेले सगळे अनारसे संपलेले आहेत. त्याच्यामुळे मी आता बनवत आहे अनारसे. संपून टाकते पीठ. आणि आता अनारसे खूप छान आलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे अनारसा. हे बघा किती सुंदर अनारसे आलेले आहेत. एकदम टम फुगलेले आहेत. आणि फोंडेजी ना लोणी काढत आहेत. चला आता व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.